एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी सांधला. एक मिनिट थांबा. आईला तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली. एक झाले ऊन आणि आई ग, कशाला एवढं सगळं? कशाला म्हणजे? लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माझी सून घरात येतेय, मग तिचं मनापासून स्वागत नको करायला? आणि मुळात मी तिचं सून म्हणून नाही, माझी लेक म्हणून या घरात स्वागत करते. भावना, हे माप ओलांड आणि सौभाग्य, आनंद, भरभराट आणि सुख घेऊन माझ्या घरात ये. ये. अहो, आपल्या जानूच्या आग्रहा खातर आपण भावनाचं पुन्हा एकदा लग्न लावायला तयार झालो आणि बघा, हा हा म्हणता लग्न झालं, पाठवणी झाली. म्हणजे लक्ष्मी, गेला आठवडाभर जी काही धावपळ चालली होती ती आज संपली. उद्यापासून रुटीन सुरू. हो ना. पण एक मात्र खरं, आज भावनाची पाठवणी करताना पहिल्या वेळेला झालं होतं ना, तसंच मन पुन्हा एकदा जड झालं ग. पण अहो, पहिल्यांदा जेव्हा तिची पाठवणी केली होती तेव्हा मनाला एक रुखरुख होती, भीती वाटत होती की तिचा संसार कसा होईल, तिकडची मंडळी तिला स्वीकारतील की नाही, आपली भावना आनंदात राहील की नाही. पण आज तिला पाठवताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळी रुखरुखच संपली बघा. अगदी बरोबर बोललीस. सिद्धू किती प्रेम करतो आपल्या भावनावर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेणुकाताई अगदी आईसारखी माया करतात तिच्यावर. अगदी खरंय. सिद्धूच्या प्रेमामुळे आपली भावना किती आनंदी राहायला लागली ना ग. आत्मविश्वास सुद्धा किती वाढलाय भावनाचा. हो ना. आणि म्हणूनच आज आपल्या मनात अजिबात काहीही रुखरुख नव्हती. मनात अजिबात काळजी नाहीच आता. सासूबाई, एवढी का खोकते आई? चल बघूया. ये आई. सासूबाई, आई, सासूबाई काय झालं? आई, तुझा संतोष का बोलू पटकन? संतोष, संतोष, अगं सासूबाई न बघ ना कशी उभं आली. तू पटकन संतोषला हाक मार. हो आई, ते घरी नाहीयेत. घरी नाहीयेत? नाही ना. अरे देवा, आता गरजेच्या वेळेला कुठे गेला तो? ए आई ग. सासूबाई, काय झालं आजींना? आजी, अरे नमस्कार. नमस्कार. अहो, ही काय बोलवायची वेळ झाली का? अहो, सकाळी लवकर उठून बाहेर जायचं असतं मला. अहो, माफ करा, माझं काम तेवढं महत्वाचं होतं म्हणून यावेळी तुम्हाला बोलवलं. कसलं काम? हा, ते म्हणजे काय आहे, मी आता एक नवीन घर बांधलंय, तर त्या घरात मला राहायला जायचंय. आता कोणत्या मुहूर्तावर राहायला जावं जेणेकरून माझी भरभराटच होईल, नुकसान कधीच होणार नाही, याचं मार्गदर्शन हवंय मला तुमच्याकडून. हे बघा, हा. ह्या गुढीपाडव्याला चांगला मुहूर्त आहे. हा? हा? अहो, गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्माचा नववर्षाचा पहिला दिवस. हा? 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त. या दिवशी जर तुम्ही नवीन घरामध्ये गुढी उभारली तर तुमची शुभ सुरुवात झाली असा त्याचा अर्थ होईल. अरे वा 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 वा, म्हणजे गुढीपाडव्याला जर का मी नवीन घरात गेलो तर माझी भरभराटच भरभराट. हा, चालेल चालेल, या गुढीपाडव्यालाच मी जातो. पण हो, ते उदक शांतीची पूजा वगैरे जी काय असते ना, ते मात्र लक्षात ठेवा, ती तुम्हालाच करायची आहे. नक्की आठवणीत ठेवून या. हा? बरं, येऊ? हा हा, या. चला, आता या गुढीपाडव्याला नवीन घरात गुढी उभारायची. काय करायचं आता? आई, व्यंकी आणि आरती पण इथे नाहीयेत, ते आरतीच्या आईला भेटायला गेलेत. आई मी काय म्हणते, जयंतला फोन करून बोलवूया का? जयंतरावांना? अगदी योग्य. अहो, जयंतरावांना फोन करा लगेच. आणि त्यांना म्हणावं डॉक्टरांना घेऊनच या. हो त्याला सांगतो लगेच आहे बाबा. तेव्हा हॅलो बाबा, बोला. एवढ्या रात्री तुम्ही फोन केला,
सगळं ठीक आहे ना? जानू ठीक आहे ना? जयंत तू काळजी नको करूस. जानवी अगदी ठीक आहे. फक्त रे आईची तब्येत जरा आजींचं काय? अरे अचानक तिला खूप खोकला येतोय आणि खूप अस्वस्थ वाटतंय. तिला काय करावं कळत नाहीये. तू जरा त्या डॉक्टरांना फोन करशील का? तुम्ही काळजी करू नका, मी लगेच डॉक्टरांना घेऊन येतो तिकडे. हा ये लगेच लगेच ये. हा येतोय लगेच. आजी हॅलो डॉक्टर, मी जयंत कानेटकर बोलतोय. जयंत, अरे हे काय करतोयस तू? अरे मला कल्पना आहे तुला आईची खूप काळजी वाटते, पण ते डॉक्टर आहेत, ते त्यांचं काम व्यवस्थितच करणार ना. नाही बाबा, ॲक्च्युली मी तो मेडिसिनचाच अपडेट घेत होतो. बरं, उशीर झालाय, मी निघतो आता. उशीर झालाय म्हणतोयस ना, निघतोस कुठे? हे बघ, आज इथेच झोप. तसे उद्या पाडवा आहे, पूजा झाली की जेव आणि मग जा. आय एम रिअली सॉरी बाबा, नको, पण उद्या सकाळी बऱ्याच मीटिंग्स लाईंड अप आहेत. मी निघतोच. उद्या जेवायला आहे नक्की. ठीक आहे, बघतो मी कळवतो. बर ठीक आहे. आलो. काय रे, गेला कुठे होतास? कुठे येतोयस? बाबा काय प्रश्न विचारताय? मी काय लहान आहे का?